आदिवासी शेतजमिनीचे हस्तांतरण किंवा विक्री करता येते का? कुणाची परवानगी घ्यावी लागते? काय आहेत नियम? जर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. आदिवासी जमीन हस्तांतरण कायदा मुख्यत्वे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 36 आणि 36 अंतर्गत आदिवासींची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीला हस्तांतरित, विक्री, दान किंवा गहाण करण्यास कडक निर्बंध आहेत. अशी जमीन हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाची पूर्व परवानगी असणे बंधनकारक आहे. मुख्य कायदेशीर तरतुदी आणि नियम: विक्रीवरील निर्बंध. आदिवासी व्यक्ती स्वतःची शेतजमीन कोणत्याही बिगर आदिवासी व्यक्तीला जिल्हाधिकारी यांच्या पूर्व मान्यतेशिवाय विकू शकत नाही. परवानगीसाठी नियम: महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1975 नुसार जर जमीन बिगर आदिवासी व्यक्तीला अकृषित एने करण्यासाठी द्यायची असेल तर जिल्हाधिकारी वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन स्थानिक आदिवासींना ती जमीन खरेदी करण्याची संधी देतात. भूमिहीनतेचा नियम: जर जमीन विकल्यामुळे संबंधित आदिवासी व्यक्ती भूमिहीन होत असेल तर कोणत्याही परिस्थितीत विक्रीची परवानगी दिली जात नाही. बेकायदेशीर हस्तांतरण: जर बिगर आदिवासी व्यक्तीने आदिवासीची जमीन बेकायदेशीरपणे बळकावली किंवा खरेदी केली तर ती जमीन मूळ आदिवासी मालकाला परत मिळवून देण्याची तरतूद कायद्यात आहे. कायदेशीर प्रक्रिया आणि अपवाद: भाडेपट्ट्यावर देणे. विशिष्ट उद्योगासाठी किंवा सार्वजनिक कारणासाठी भाडेपट्ट्याने जमीन देण्याचे नियम आहेत, परंतु त्यासाठीही सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक असते. अधिकृतता: आदिवासी ते आदिवासी किंवा विशिष्ट प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी किंवा राज्य शासनाची परवानगी घेऊनच कायदेशीर व्यवहार पूर्ण करता येतात.